लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गुढीपाडव्याच्या निमित्तानं सातपूर येथे मंगळवारी 9 एप्रिल रोजी 12 गाड्यांचा यात्रा उत्सव रंगणार आहे। पंचक्रोशीतील गावकऱ्यांना हा यात्रा उत्सव पाहायला मिळणार आहे। यात 12 गाड्या ओढणाऱ्या गणेशाचा मान यंदाच्या वर्षी कृष्णा संजय निगळ यांना देण्यात आलेला असून अध्यक्षपदाचा मान हा गोकुळ नामदेव निगळ यांना मिळालेला आहे। तर उपाध्यक्षपदी दादा रामचंद्र निगळ आणि दिलीप पंडित भंदुरे यांची नियुक्ती झालेली आहे। तर कार्याध्यक्षपदी शिवाजी मटाले, सुनील मौले तर सचिवपदी के काळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 12 गाड्यांचा हा यात्रा उत्सव पाहण्यासाठी सातपूर पंचक्रोशीतील गावकरी अबालवृद्धांसह महिलांची मोठी गर्दी असते। पाडव्याच्या दिवशी 12 गाड्या ओढणाऱ्या गणेशाला नऊवारी वस्त्र परिधान करून सातपूर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येते। यानंतर गावचे ग्रामदैवत असलेल्या MIDCतील संतोषी माता मंदिरात गणेशा पायीचा दर्शन घेतो। गणेशाच्या हस्ते सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर लावण्यात आलेल्या 12 गाड्यांची पूजा होते। पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील भाविक देखील या 12 गाड्यांची मनोभावे पूजा करतात। दरम्यान यंदाच्या वर्षी देखील मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा केला जाणार असल्याचा एकमुखा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सातपूर जत्रा उत्सवाच्या निमित्त 12 गाड्यांचा कार्यक्रम सातपूरमध्ये होतोय आणि या सगळ्या जत्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक, आमचे मार्गदर्शक माननीय गोकुळ भवनिगळ यांची सर्वानुमते या ठिकाणी नियुक्ती झाली, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। खरं तर सातपूर 12 गाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे, त्याचा इतिहास काय आहे, हे सगळं आपल्याला ज्ञात आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोहळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, सर्वच स्थानिक वाहिन्यांचे, राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कव्हर करत असतात। त्यामुळे हा सोहळा काय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाहीये, परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल। कारण नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामनाथाचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ती नाशिक शहरात सातपूर गावातच आहे आणि त्यामुळे हा 12 गाड्यांचा सोहळा दिमागदार व्हावा आणि ऐतिहासिक व्हावा अशा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल। सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोहळा अतिशय उत्साहितपणे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत। त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सगळ्या माध्यमांचं, सगळ्या वर्तमानपत्रांचं सहकार्य आम्हाला लागणार आहे। खरं तर आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आला। सातपूरची जत्रा खरं तर एका चौकटीपर्यंत मर्यादित होती, परंतु ती गावाच्या बाहेर नेण्याचं काम माध्यमांनी केलं, वर्तमानपत्रांनी केलं, त्याबद्दल देखील त्यांचे खरं तर मनापासून आभार आपण मानले पाहिजे। पुढच्या काळामध्ये देखील या जत्रेची जी प्रत्येक घटनेची बातमी आहे ती आपल्याकडनं प्रसिद्ध व्हावी। जत्रेची बातमी असेल, तत्पूर्वी पूर्वतयारी असेल, या सगळ्या बातम्या आपल्याकडनं प्रसारित व्हाव्या अशी आम्ही आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा गोकुळ भाऊंचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यावर्षी देखील एक चांगला सोहळा आपल्याला नाशिकमधला हा पाहायला मिळेल। खरं तर आचारसंहितेचा जरी काळ असला तरी गावच्या जत्रेला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता जी आहे ती लागू होत नाही। हा धार्मिक सोहळा आहे। सुमारे 1705 वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरते। गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्यदिव्य अशी मोठी यात्रा असते। या यात्रेनिमित्त सातपूर परिसरातील सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पुरणाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात व संध्याकाळी 5:30 वाजता निगळ गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती। सर्व देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो। या ठिकाणी 5:30ला त्र्यंबक रोडवरती 12 गाड्या बांधलेल्या असतात। तो 12 गाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची उराट अशी दंगल देखील भवानी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते। त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पैलवानांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिरवणूक निघून परत गणेशा निगळ गल्लीमध्ये येतो आणि नंतर 10 वाजेला आम्ही दार्ग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो। तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक, सर्व गावकरी, सर्व मंडळं अहोरात्र प्रयत्न करून ती यात्रा आपल्याला चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात। नक्कीच खूप आनंद होत आहे याबद्दल। मी सर्व गावकऱ्यांचे आणि
भाविकांचे आभार व्यक्त करतो। हा सोहळा यथोचित पार पडावा अशी मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो। जगदंबे जय। दरम्यान शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा यात्रा उत्सव अजूनही तेवढ्याच मोठ्या भव्य स्वरूपात साजरा केला जातो। राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं जातं, तर खजिनदारपदी मंगेश निगळ, सहखजिनदारपदी कुणाल निगळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तसेच यंदाच्या वर्षी यात्रा कमिटीमध्ये सदस्यपदी गिरीश बंदावणे, गणेश मौले, संदीप निगळ, कृष्णा घाटोळ, सुरेश घाटोळ, तुषार काळे, विजय बेंडकुळे, अनिल जाधव, सचिन पगारे, दिलीप निर्वाण, कैलास निगळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।